मैत्रिणींनो बघा, आज मी तुम्हाला ग्रीन चिकन करून दाखवणार आहे। त्यासाठी मी हे मातीचं भांडं ठेवलेलं आहे गॅसवर। 3 पळ्यात तेल घातलेलं आहे, तेल थोडंसं जास्त घातले आणि हा कांदा 3 ते 4 छोटे कांदे मी भाजून बारीक केलेले आहेत। आता ते तेल आपलं तापलं आहे, त्याच्यामध्ये आता कांदा मी परतायला ठेवते। कांदा आपल्याला परतून घ्यायचा चांगला। त्याच्यामध्ये आपल्याला मसाला नाही टाकायचा, मी हिरवी मिरची टाकणार। त्यासाठी मी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। पहा, ह्याला दही मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे। फक्त अर्धा किलो चिकन आहे। आता आपल्याला कांदा मी चिरून नाही टाकलेला आहे, वाटूनच कांदा टाकलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो टाकायचा आहे। थोडासा कांदा परतून घ्यायचा चांगला। भाजला आहे कांदा, तरी पण आपला कांदा परतला ना तेलामध्ये आणखीन छान भाजीला टेस्ट येते। आता ते कांदा परतून झाला आहे, त्याच्यामध्ये आता मी टाकते एक टोमॅटो, एक मोठा टोमॅटो टाकायचा चिरून त्याच्यामध्ये आणि पुन्हा परतून घ्यायचं। थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी, टेस्ट फार छान लागते। हिरव्या मिरचीच्या ग्रेव्ही करायची आपल्याला। आता टोमॅटो ह्याच्यात आपण चांगला शिजून देऊया आणि ह्या भांड्यामध्ये एकदम भाजी टेस्टी लागते। आता हे मी गॅस थोडासा बारीक करून हे टोमॅटो ह्याच्यामध्ये मी आता शिजून देणार आहे। आता टोमॅटो थोडा परतून झाला आहे। आता त्याच्यामध्ये हे वाटण टाकणार आहे। ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, आलं, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर वाटलेलं आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला त्याच्यामध्ये। आपल्याला हे छान मिरची ह्याच्यात परतून घ्यायची आहे। मिरच्या तिखट आहे, 4 ते 5 चमचे मी मिरच्या टाकलेल्या आहेत वाटलेल्या ह्याच्यामध्ये। ते पण चांगलं परतून घेऊ आपल्याला, कारण मिरचीचा कच्चा वास जायला पाहिजे ना। मसाला छान परतून घेतला म्हणजे भाजी आपली टेस्टी होते। आता ह्या मिरचीला आपण पण छान कच्चेपणा जाईपर्यंत आपण ह्याला परतूया। त्याच्यावर मी झाकण ठेवते, बारीक गॅस करून ह्याच्यावर मी झाकण ठेवते। तर मिरची परतली जाते ह्याच्यामध्ये बघा। मसाला आपला परत झाला आहे। आता त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकते, वेगळी वाटलेली पेस्ट आहे। त्याच्यामध्ये मी मिरचीमध्ये थोडीच वाटलेली आहे। 2 चमचे मी आलं लसूणाची पेस्ट टाकलेली आहे। आलं लसूण टाकल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते। नेहमी आपण लाल मसाल्याची करतो, कांदा लसूण मसाल्याची भाजी करतो। आज हिरव्या मिरचीची भाजी एकदम वेगळ्या पद्धतीने अशी करतो आपण, छान लागते ही भाजी। आता हे परत आलं लसूण पण थोडंसं वाटणामध्ये थोडंसं मीठ टाकते मी, म्हणजे आपला मसाला लवकर परतला जाईल। कारण चिकनला आपण मीठ लावलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तुम्हाला जर हवा असेल थोडंसं तुम्ही लाल तिखट पण ह्याच्यामध्ये टाकू शकता, पण आता मिरच्या खूप तिखट आहे त्याच्यामुळे मी लाल तिखट नाही टाकलं ह्याच्यात। तुम्हाला बाहेरचा मसाला, चिकन मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता, पण नुसती तुम्ही हिरव्या मिरचीची भाजी केली नाही चिकनची, फार छान लागते। आता ह्याच्यामध्ये मी धणे पावडर टाकणार आहे। मसाला आपला परतला आहे, 1 चमचा धणे पावडर। आपण चिकनला हळद लावलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला वेगळी हळद काही टाकायची नाही याच्यामध्ये। मसाला परतला त्याच्यामुळे छान वास येते। तर थोडंसं त्याच्यामध्ये मी वाटण घालणार आहे खोबऱ्याचं। आपल्याला ग्रेव्ही करायची आहे। हे खोबरं, कोथिंबीर आणि थोडंसं आलं लसूण वाटलेलं आहे। हे 2 चमचे मी वाटण टाकते त्याच्यात। हे भाजलेलं आहे सगळं, खोबरं छान भाजून मग वाटण वाटलेलं आहे। आता खोबरं भाजलेलं असल्यामुळे थोडं जास्त नाही परतलं तरी चालेल। हे पहा, हे आपलं वाटण परतून झालं आहे। आता त्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकते, दह्यासहित हे सगळं टाकायचं असं। ह्याच्याबद्दल आपल्याला पाणी नाही घालायचं आहे आत्ताच। ह्याला जे पाणी सुटेल ना चिकनला, त्या पाण्यातच आपण शिजवणार आहे चिकन हे। आता ह्याला आधी मोठ्या गॅसवर हे चांगलं परतून घ्यायचं आणि मग आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे। गॅस मोठाच करायचा, म्हणजे चिकनचा पण उग्र वास जातो चिकन परतून घेतल्यावर। आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते। चिकनला आपल्या पाणी सुटलं आहे।
थोडंसं ह्याच्यात वरनं मी गरम मसाला टाकते, एक अर्धा चमचा. आता ह्याला 15 ते 20 मिनटं आता आपण असं शिजून देऊया. हे वाटण वाटलेलं पाणी आहे, हे थोडंसंच आहे, 1 वाटी, ते आपण ह्याच्यामध्ये घालूया. आता बारीक गॅस करून ह्याला सावकाश आपण शिजून द्या. 15 ते 20 मिनटं ह्याला शिजायला लागते. आता ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, आता ह्याच्याच पाण्यामध्ये हे आपल्याला शिजवून द्यायचं. हे पहा चिकन शिजलं आहे, बघा छान शिजलं. ह्याला 20 मिनटं लागले मला चिकन शिजायला. हे बघा आपलं चिकन छान शिजले. ह्या अशा पद्धतीने तुम्ही माझ्या पद्धतीने हे असं चिकन करून पहा, खूप टेस्टी आणि छान लागतं. हे आता आपली भाजी तयार आहे. आता ही माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.